तर आज होता लग्नाचा दिवस आणि सकाळी सकाळी सारंग भाऊ हिरव्या हिरव्या नोटाची मजेत होता आणि तिकडे निघली होती वरात. पण आपली काही तयारी झाली नव्हती कारण आपल्याला कपडे घेतले नव्हते. मग नवीन कपडे घेतले आपण ना, मग आपल्याला अर्ध्यामध्ये सापडली का वरात. पाहूनच घ्या तुम्ही वरात. नंतर वरात अर्ध्यातून बंद झाली आणि हा हिरो आला होता बाईक घेऊन, तिने आपल्या भासांले घेऊन. मग वरात कुठं अर्ध्या चौकामध्ये म्हणजे दुसऱ्या चौकामध्ये गेली. तिथून आपल्याला काढायची होती वरात. न्या नवरदेवाच्या बहिणी हाय बाय करतच राहते इकडून तिकडून. मामा आज पुरा फॉर्ममध्येच होता. मामाने चालू केला आपला नागिन डान्स. मामा काही आज ऐकत नव्हता. नंतर आम्ही पोचलो हॉलजवळ, आपली वरात पोचली. मग तिथं नवरदेवाच्या बहिणींनी डान्स चालू केला. मग आपल्याला जायचं होतं कुठं अंदर, तर अंदर जायसाठी गेटवर पण गर्दी होती कारण तिथं होता घोडा. मग नंतर अंदर गेल्यावर पण तिकडं गर्दी होती आणि जेवणाकडं पण गर्दी होती. आणि इकडं लग्न लागायचे आहे आणि इकडं जेवण चालू पण होऊन गेले. मग नंतर होती नवरदेवाची एंट्री. नवरदेव होता पडद्याच्या मागं म्हणजे झेंड्या मागं. मग नवरदेवानं केली एंट्री आणि ह्या आपल्या वहिनी आणि मोठी मम्मी फोकस करून का पाहत होतं तर माहीत नाही, यांना का दिसत होतं तर माहीत नाही. मग नंतर आपल्या मम्मीची एंट्री झाली आणि आत्या पण आली होती. मग नंतर स्टेजवर दिसलं कोण, नवरदेव. नवरदेव कोणाला बोलत होतं तर माहीत नाही. आणि ह्या ड्रोनवाल्या बापूला आली होती टेन्शन कारण याचं काही शूट झाला नव्हता कारण याच्या ड्रोनमध्ये आली होती थोडी खराबी आली होती. आणि मग नंतर झाली आपल्या वहिनीची एंट्री. वहिनीची एंट्री पाहून नवरदेव होतं बाप्पा बाप्पा सांगूच नका, खूप स्माईल करत होता. नंतर वहिनीला पाहून उठून गेला, म्हणत असं का बसलाय म्हणून म्हणतीन बा, म्हणून उठून गेला. मग नंतर या स्टेजवर कायची गर्दी झाली होती तर माहीत नाही. मग फुलंवाल्यानं आपली मशीन चालू केली आणि सगळ्यांचे पूर्ण केसच खराब केले. मग इथं आग लागली होती पण इथं आग कोणी काही विझवतच नव्हते. आणि ड्रोनवाल्या भाऊली एवढी टेन्शन आली होती, खालतं बसून गेला बिचारा. मग नंतर स्काय शॉट फुटणं चालू झाले, हे धडाधड फटाके फुटत होते. मग नंतर गेलो आम्ही जेवणाकडं गेलो तर हा मंग्या भाऊ माहीत आहे का, नूडल्स खायला गेला होता. त्याला चम्मच भेटतच नव्हता. तो अंदरून घुसला होता पण दावडा त्याला काही चम्मच भेटतच नव्हता. दावडा हात टाकत जाय पण चम्मच काय त्याला भेटत नाही. मग त्याला दिसलं व्हिडिओ बनवतात नाही तर मारू का म्हणे. मग नंतर दिसल्या आपल्या घरच्या वहिनी तिकडं चुपचापमध्ये जेवण करत होत्या लपू जसं काय त्यांच्या जेवण घेऊन कोणी परणारच आहे. मग ह्या आपल्या घरच्या महाराण्या नूडल्स मंचुरियन खात होत्या आणि व्हिडिओ बनवताना दिसलो तर लपत होत्या. आणि हे तर पूर्ण चांगली दाबूच खात होती. आणि आपली माधुरताई तुम्हाला बोलवत आहे ते मंचुरियन खासाठी. आणि ह्या दोघा बहीण भावाचं प्रेम खूप तुझ्यात होतं, एकामेकाला चारत होते. आणि इकडं पाहिलं तर मार झगडे करतात. लग्नामध्ये खूप चारत होते पाहुण्यांसमोर. आणि इकडे चालू होता फोटोशूट. आणि माझ्याजवळ होता आपल्या ताईचा फोन आणि तिला खूप येत होते नवीन भाऊजीचे फोन आणि फोन होता माझ्याजवळ. मग तिला दिसलं असं तर तिनं माझ्याजवळून घेतला. मग नंतर आम्ही खाली पिली बसलो होतो तर मग आम्ही कुठं गेलो ऑफिसमध्ये बसवले. मग वहिनीचा व्हिडिओ घेत होतो